काम आहे त्याला दाम देणार त्याला। काय म्हणजे विकास कशाला म्हणा, नुकता हे रस्ता केला की विकास का? हवा तर जास्ती करून शंभूराज देसाईंचीच आहे। शंभूराज देसाईंची आहे। सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे फक्त आणि फक्त सत्यजित सिंह पाटणकर आहेत। भावाला मत दिलं पाहिजे का नाही सांगा? अच्छा, त्या दुसरीकडे गेलं पाहिजे। त्या ऑलरेडी योजना आणल्या म्हणजे काय त्यांनी घरून पैसे नाही आणले, हे सगळे पैसे जे वाटतायत ते शासकीय आहेत, आपले जनतेचे आहेत। भरपूर अजून काम गटर आहे ती काय आहे ती अमुक तमुक भरपूर काम आहे। शंभूराज देसाई का हो? गाव म्हणजे काय करून ठेवले ना काम। विकास झाला असता तर त्यांना फिरायची बारी का आली असती? बर, घरात बसून मतं दिली असती लोकांनी। इकडून लोकांना कसं कर बसवायचा आणि इकडे लाडक्या बहीण म्हणून लाच द्यायची। गटराची जी कामं मंजूर झाली आहेत हा, पण अजून काही सुरुवात झालेली नाही। बर बर बर। आम्ही चॅनलमध्ये येणार, कोणी झारपाटा देऊ। नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपला विषयच भारी आहे। जत्रा लोकशाहीची चर्चा पाटण विधानसभा मतदारसंघाची। सध्या आपण आहोत पाटणमध्ये। पाटण विधानसभेत पाहायचं झालं तर शिवसेना शिंदे गटाकडून शंभूराज देसाई आहेत, ठाकरे गटाकडून हर्षद कदम आहेत, तर अपक्ष उमेदवार सत्यजित सिंह पाटणकर विधानसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत। आता या तिरंगी लढतीमध्ये नेमकं कोण बाजी मारणार, इथल्या जनतेचा कौल कुणाला असणार, थेट त्यांच्याकडूनच समजून घेऊया। चला। राम राम, काय म्हणता? काय म्हणतो, आलोय तुमचा मतदारसंघ फिरत फिरत। चांगली गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे। काय वार आहे इकडं? शंभूराज देसाई शंभूराज देसाई का हो? काम चांगली आहे। कामं चांगली आहेत? काय काय कामं झाली? काम मग पाण्या टाक्या झाल्या, त्या रस्ते झाली, ती नदीकडे संरक्षण भिंती झाल्या त्या गावाला, काम केली। अच्छा, ते पक्ष फुटीनंतर जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेस शंभूराज देसाई शिंदेसोबत गेले, त्याचा काही परिणाम होईल का? नाही तसं म्हणजे नाही ना? कामाच्या ह्याच्यावर म्हणजे काय बी झालं तर हेच शिकवणार, काही पण झालं तरी मग ते कोणासोबतही असू दे, ज्याचं काम आहे त्याला दाम माणूस देणार असं म्हणजे खरं बोललात एकदम। काम आहे त्याला दाम देणार त्याला। बाकी पाटणकर कदम आहे ते की, पण त्याचं जर काम असेल तर सगळ्या गोष्टी आहेत, अच्छा. काम नसेल तर काय गोष्टी आहेत त्या। असं जनतेचं काम केलं तर जनता तुमच्या माग आहे। त्यांचं काम कमी आहे काय? त्यांचे काम आता कमीच कमीच काम आहे। शंभूराज देसाईंचे आहेत जास्त काम आहे। जास्त काम आहे। बर, काय म्हणताय, कामं चांगली आहेत का पाटणमध्ये? एक नंबर। एक नंबर। हे आमचा कसा कराड तालुका पडतोय, आता हे आमचं 10 वर्ष झालं पाटण मतदारसंघामध्ये गेलं आणि शंभूराजांना आमचं चांगलं काम केलेलं आहे, निधी वगैरे दिलेला आहे आम्हाला, म्हणजे प्रत्येक गावात दिलेलं आहे, असं काही नाही, प्रत्येक गावात दिलेला आहे आमचा निधी। कारण आम्ही जवळ 2 वर्ष झालं आम्ही शंभूराजांना मतदान करतो आणि ते भरघोस मतांनी निवडून येतात, देणार हो देतात, आणि आम्ही ह्यावेळी आम्ही धनुष्यबाणालाच देणार। आणि कसं झाले बाकीचे बी आम्हाला आहेत, माणसं चांगली आहेत, आम्हाला आम्ही कुणाला नावं ठेवत नाही, पण जो काम करतो तो चांगला म्हणायचा। काय म्हणताय, काय हालचाल आहे? काय नाही, रिलॅक्स आहे सगळं। रिलॅक्स आहे? हो रिलॅक्स आहे। का बरं रिलॅक्स? एवढा निवडणुकीचा माहोल असताना रिलॅक्स नाही, माणसाहेब आपल्या कामात आहे त्यामुळे रिलॅक्सच आहे सगळी। काय बोलणार आता? काय वार आहे इकडं? वार काय नाही, आता तर शांत आहे, अजून इलेक्शन तर लांब आहे त्यामुळे थोडं शांतच राहणार। लांब कसलं, 4 दिवस राहिले की आता? 4 दिवसाच्या 2 दिवसाच्या आधीच मग सगळं हालचाल सगळी सुरू होती। अच्छा, म्हणजे 2 दिवस आधी प्रचार बदलतो का? काय होतं नेमकं त्या 2 दिवसात? काय नाही, मग इकडे तिकडे होतं सगळं बरं। काय नेमकं काय होतं? कशामुळं कुणाला कोण आवडणार, काय होणार, त्यामुळे सगळं काय गोष्टी घडणार। पण आवड निवड तेव्हाच कशी ठरते? बरोबर, त्यावेळेला सगळं ठरतं ना, त्यावेळेला सगळं काम आहे 2 कशावर दिवसाच्या। ठरतं? कशावर काय होतं नेमकं? नक्की म्हणजे सांगायचं म्हणलं तर जो नेता आपल्या जवळचा आहे किंवा लांबचा आहे तो 2 दिवसाच्या आधीच कळतो। अच्छा, असं असतं का? असं असतं। कशावर कळतं बरं ते? ते आता शेवटी कसं आहे की तिथे गेल्यानंतर समजतंय तिसने बाबा कुणाला मत द्यायचं किंवा कुणाला नाही द्यायचं, अशी गोष्टी आहेत ना। आता हवा कुणाची आहे इथं? इथं हवा तर जास्ती करून पाटणकर शंभूराज देसाईंचीच आहे। शंभूराज देसाईंची आहे। आमदार कोण होईल इथला? काय सांगू शकत नाही। अंदाज आपला एक
शंभूराज देसाई. शंभूराज देसाई. बर, इकडचेच का? पाटणचे? मग उत्तर. कराड उत्तर. बर, चला पुढे. म्हणजे मला बघून फोन लावलास का तू? नाही मग काय म्हणतो, पाटणचंच का? वसंतगड. पाटणच विधानसभा ना पण. हो. चर्चा कोणाची आहे? शंभूराज देसाई. कोणाची चर्चा आहे इथं? शंभूराज देसाई. शंभूराज देसाई. मला सांगा इथं हवा कोणाची आहे? शंभूराजांची. शंभूराज देसाई साहेबांची. साहेबांची हवा आहे. काय वाटतंय? 100%. साहेबांची हवा आहे. मामा कोणाची हवा आहे इथं? शंभूराज देसाई. शंभूराज देसाई. इकडे पाटण मध्ये कोणाची हवा आहे? नाही, मी पाटणचा नाही. मला सांगा कोण उमेदवार आहे तिथं? उमेदवार शंभूराज त्यांनी पाठवलं. अच्छा, कुणाची हवा आहे मग? काय शंभूराजची हवा आहे. राहते सांगतो. आ? शंभूराजची हवा आहे. शंभूराज देसाईंची हवा आहे. शंभूराज देसाईची हवा आहे. औशी कोणाची हवा आहे? शंभूराज देसाईंची. त्यांची हवा आहे म्हणता. बर, इकडे तुम्हाला काय वाटतंय? कोणाची हवा आहे इथं? शंभूराज देसाई. शंभूराज देसाई. कामं केली आहेत का त्यांनी? हो भरपूर केले. आणि आमच्या इकडं रस्ते ही सगळं त्यांनी काम व्यवस्थित केल्यात का? हो केले. बर बर. कुणाची हवा आहे पाटणमध्ये? पाटण मध्ये बर का कसं आहे, आता चालू आहे वातावरण, त्यामुळं 3 लढती आहेत या. बरोबर, या की जरा इकडे या. 3 लढती आहेत या, त्यामुळं कुणाचं वातावरण सांगता येते का लगेच? एक मला वाटतं 15 तारखेनंतर सांगता येईल. 15 तारखेनंतर. हा. पण एक आपला अंदाज म्हणजे आता काय साहेब आहे ती, पाटणकर आहे ती, आणि हर्षवर्धन कदम आहे ती, बरोबर. त्यामुळं काय सांगता येत नाही. काय तरी पण कसं असेल गणित? आता वातावरण काय सांगता येत नाही, 15 तारखेनंतर सांगू शकतो. बर, एक नाव घ्यायचं झालं तर कोणाचं घ्याल? नाव नाही तसं घेऊ शकत. नाव घेऊ शकत नाही? नाही तसं घेऊ बर शकत. बर. 15 तारखेनंतर नाव घेऊ शकतो. विद्यमान आमदार आहेत इथले शंभूराज देसाई. आहेत की. काही कामं झाली का? विकास कामं हाय झाले किरकोळ काही राहिलीत का? राहिलेली आता हाय राहिलेली काय राहिलीत? भरपूर अजून काम, गटर आहे ती, काय आहे ती, अमुक तमुक भरपूर काम आहे. भरपूर काम आहेत. भरपूर काम झाली नाहीत का मग? नाही, दक्षिण दाबेव झालेलं नाही. मी दक्षिण दाबेवाचा आहे. बर, तिकडे कामं नाही झाली का? नाही, गटराची जी कामं मंजूर झाली आहेत, पण अजून काही सुरुवात झालेली नाही. बर बर बर. काय शेतीमालाला भाव बिव मिळतोय का? शेतीच नाही आपल्याला तर आता सांगणार काय, मजुरी करणार आपण माणसं. ते लाडकी बहिणीला जे पैसे दिले ते भेटले भेटले का? फायदा होईल का? आता पुढचं काय सांगावं, आता लागलं आली पार्टी तर पुढे फायदा, नाहीच आली तर दुसरी पार्टी काय करणार? काय वाटतंय कोण होईल आमदार इथला? शंभूराज देसाई. शंभूराज देसाई होते. मामा राम राम. काय कोण उमेदवार आहेत काय माहितीये का? विधानसभा लागली आहे. शंभूराज आहे, पाटणकर आहे, कदम आहे, कदम पण आहे, पाटणकर पण आहे. काय वाटतंय मग? शंभूराज देसाई. का म्हणजे काय करून ठेवले ना काम? करून ठेवली. काय काय कामं केली? त्याने सगळे रस्ते केलं, पाणी नळ योजना केली, आणखीन काय करायचं? घरकुली कोणाला दिली? घरकुलं पण दिली. मग त्यांनी काय केले? काहीच नाही केले का? काय केले काय? मावशी तुमचं काय मत आहे? या मावशीला येऊ द्या. काय मत आहे तुमचं? काय मत आहे? काय मत आहे? हे सांगते की तेच किंमत आहे आमचं घरातलंच आहे. तुम्ही तर लाडकी बहीण आहे. हो, मग आता काय करायचं? लाडकी भावाला दिलं पाहिजे का नाही? अच्छा, लाडकी बहीण म्हणून भावाला मत दिलं पाहिजे का नाही सांगा? अच्छा, का दुसरीकडे गेलं पाहिजे? आता काय तुमचं असेल ते? नाही, भावाला मत देणार ते. भावाला मत देणार. म्हणजे बहीण खुश दिसते. खुश ना? हो, खुश. आम्ही त्यांनाच मत देणार, कोणी झारपाडला जाईल. आपण पाटण विधानसभा मतदारसंघात फिरत असताना मल्हारपेठ या गावात पोहोचतोय. मल्हारपेठचे काही ग्रामस्थ आपल्या सोबत आहे. मला सांगा, विकास झालाय का? विकास झाला असता तर त्यांना फिरायची बारी का आली असती? बर, घरात बसून मतं दिली असती लोकांनी. अच्छा, विकास म्हणजे काय म्हणतात त्याला? विकासाला काय MIDC आली, मोठा उद्योग आला, काय रोजगार केला, म्हणजे तरुण मुलांच्यासाठी रोजगार
रोजगाराच्या बाबतीत नाही, पर्यटन आणले एखाद्या काय म्हणजे विकास कशाला म्हणा, नुकता हे रस्ता केला की विकास का? आणि त्या रस्त्यानं सुद्धा त्यांनी काय केले, मलाही खाल्ल्या समधी. हे पाटणकरांनी जे रस्ते केलेले आहेत त्याच्यावर नुकतं डांबार टाकून बिलं काढलेले आहेत आणि त्याच्यावर ते कंत्राटदाराकडून टक्केवारी घेतलेली आहे. त्याला काही विकास म्हणत नाहीत. आणि ते बी 6-6 महिने रस्ते टिकले नाहीत. नाही टिकला कुठला रस्ता टिकला. बरं. काय म्हणणं सहमत आहे का? अगदी बरोबर आहे. का बरं? कारण काय 10 वर्षात काय झालेलंच नाही. या विभागात जे नवीन महाबळेश्वर पाटणकर दादांनी मंजूर करून आणलेलं त्याला खो गाठला. धरणांची कामं जवळजवळ 20% राहिली होती, ती पण अपुऱ्या अवस्थेत आहे, पूर्ण नाही झालेली. कोण सक्षम उमेदवार कोण वाटतोय तालुक्याच्या विकासासाठी? सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारे फक्त आणि फक्त सत्यजित सिंह पाटणकरच आहेत. बरं. आणि तेच योग्य उमेदवार असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. 100%. कोण व्हायला पाहिजे आमदार? सत्यजित दादा. मला सांगा काय म्हणणं आहे तुमचं यावर? नक्कीच हे लोकांचं म्हणणं आहे अतिशय योग्य आहे. कारण सत्यजित पाटणकर हे मूलभूत सुविधा किंवा ज्या लोकांना अपेक्षित असतील त्या संदर्भात काम करतात. नेहमी रोजगार निर्मितीसाठी त्यांनी भर दिलेला आहे. जरी 10 वर्ष त्यांच्याकडे नाहीये तरी सुद्धा रोजगार निर्मिती त्यांनी भर दिला. कारखान्याचं नवीन आता एक 10-15 दिवसामध्ये त्यांचं कारखान्याचं पण ओपनिंग होईल. साखर कारखाना नवीन करतायत ते. बाकी अतिशय संस्था सगळ्या उत्कृष्ट त्यांच्या चाललेल्या आहेत. आता पवनचक्कीच्या माध्यमातून त्यांनी जो उभा केला होता उद्योग त्यातून हजारो लोकांना काम मिळालं. नवीन महाबळेश्वर अंडाचा प्रोजेक्ट त्यातूनही 1000 लोकांना काय मिळालं असतं, पण तो राजकीय इच्छाशक्तीचा अभाव इतरांच्याकडे असल्यामुळं त्यांनी त्या विषयाला खो घातला. पण आता विद्यमान आमदार आहेत, 2 टर्म आमदार राहिलेले आहेत, मंत्री सुद्धा राहिलेले आहेत, मग कसं करणार? 2 टर्म जरी मंत्री असतील तर त्यांनी मग नवीन महाबळेश्वरचा प्रोजेक्ट हा जो मूळ पाटण तालुक्यामध्ये असताना तो अतिशय जावळी खोऱ्यामध्ये आता मुख्यमंत्र्यांनी तिकडे जवळपास 450 कोटीचा एक पूल होत असेल आणि तो निधी पाटण तालुक्यामध्ये अजून बोटिंग सारखा तो बोटिंग धरणामध्ये होता तोही बंद केला. आणि तो आता एखाद्या कुठल्या तर नदीच्या स्पॉटमध्ये जो करायचा जो विचार आहे तो म्हणजे हा विकासाला म्हणता येईल का किंवा ह्याला पर्यटनाला चालना मिळेल असं म्हणता येईल का? कित्येक अशा गोष्टी असतील की सांगता येण्यासारख्या असतील की लाखो लोकांचा रोजगार आज पाहिजे आणि त्यासाठी काय केलं आपण? कुठला नवीन उद्योगाला? पाटणकरांच्या माध्यमातून आला होता, पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार येत होता, त्यांच्या माध्यमातून साखर कारखाना तर नवीन येतोय, त्यांच्या माध्यमातून सकच्या माध्यमातून खूप मोठा पद्धतीनं रोजगार निर्माण झालेला आहे, त्यांच्या माध्यमातून पवनचक्कीच्या माध्यमातून जवळ 3,500 लोक काम करतात. असे कित्येक त्यांच्या योजना असं सांगता येते. आणि त्यांनी जर आता बघितलं तर पाटणकरांची कुठलीही गोष्ट असेल ती डामडोल न करता जो लोकांच्या मूलभूत सुविधा किंवा मूलभूत त्यांचे प्रश्न असतील हे मिटावं यासाठी ते काम करतात नेहमी. आणि मला सांगा आता शंभूराज देसाई महायुती सरकारमध्ये महायुतीने लाडकी बहीण असेल, पीएम किसान योजना असेल, अशा योजना आणलेल्या आहेत. या योजनांचा फायदा होणार का? त्या ऑलरेडी योजना आणल्या म्हणजे काय त्यांनी घरून पैसे नाही आणले. हे सगळे पैसे जे वाटतायत ते शासकीय आहेत, आपले जनतेचे आहेत. आणि त्या जनतेच्या पैशातून जर तुम्ही असं 3,000, 15,000, 1,500 रुपये जर देणार असाल तर त्याला ही शासकीय लूटच म्हणायला पाहिजे. तर आमचं असं मत आहे की आम्हाला तर आमचा नेता म्हणजे थोडक्यात सत्यजित विजयसिंह पाटणकर हेच, विक्रमसिंह पाटणकर हेच आम्हाला असे योग्य वाटतात. कारण जुने जाणते ते एकमेव नेते असे आहेत. आज मी तुम्हाला सांगतो, मी आज आपल्या बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यात एक शेअर्स विकत घेतलाय. आज 15 वर्ष झाली, अजून माझा तो शेअर्स ट्रान्सफर केलेला नाही. कारण मी सगळ्या पूर्तता कंप्लीट केलेला असून सुद्धा आज माझा तो शेअर्स ट्रान्सफर होत नाही. म्हणजे आम्हाला नेता कुठला योग्य वाटेल हे मला सांगायची गरज नाही. आता मी एवढं बोलल्यानंतर काय म्हणता? 1983 साली पाटणकर 1983 सालापासून पाटणकर आमदार झाले. त्यावेळेला पाटण तालुका असा आहे की भौगोलिक निम्मा तालुका खाली आणि निम्मा तालुका डोंगरावरती आहे. त्या डोंगरातनं आजारी माणसं खाली आणायची म्हटलं तरी जोडीनं आणायला लागत होती. ती काळ पाटण तालुक्यातली माणसं आता रस्ते डोंगर फोडून पाटणकरांनी पूर्ण रिंग रोड बनवले, सगळं जाळं बनवलं सगळं. हे रस्ते सगळे पाटणकरांनी पूर्ण केले. विक्रमसिंह पाटणकरांनी काही केलं असं नाही, केलं नाही, पाटणकरच योग्य आहेत. 7 खोरी 14 उपखोरी एकमेकाला जोडण्याचं काम पाटणकरांनी केलं 1983 सालापासून. नियोजनबद्ध रीतीने काम केलं तिने. अच्छा. हा. आणि तेच आता मग तिने त्या रस्त्याने नुकतं डांबर टाकायचं आणि हे करायचं, मलमपट्टी द्यायची, त्यातनं टक्केवारी खायची.
पाटण तालुक्यात निम्म्या पाटण तालुक्याला लाईट नव्हती, डोंगर भागात लाईट नव्हती. 1983 पासून पाटणकरांनी पूर्ण गावाला लाईट दिल्या. एकही गाव राहिलेलं नाही. पण विद्यमान आमदारांनी केलं काय? हेच केली टक्केवारी पैसे. विद्यमान आमदारांनी काय केलं? बेरोजगारीसाठी काय केलं? पर्यटनासाठी काय केलं? रोजगार एखादा उपलब्ध केला किंवा एखादा रोजगारासाठी MIDC आणले. त्यांनी काय केलं? एकच पोलीस स्टेशन मल्हारपेठला आणलं, त्याच्या टक्केवारी मिळाली. त्या पोलीस स्टेशनचं आता तिथं पहिले तर 3च कुटुंब आहेत, 3 कुटुंब आहेत राहायला. एवढ्या मोठ्या इमारत तुम्ही जर तिकडे गेला तर बघा ती पोलीस स्टेशनची इमारत. दुसरं एक उत्पादन शुल्कचं ते घाणवी वाटवायला प्रशिक्षण केंद्र आलं. त्याचा तालुक्याला किंवा तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांना काय त्याचा फायदा? ते ज्याला कोणाला काम द्यायचं त्यातनं टक्केवारी ह्यांची ठरली. म्हणजे उद्योग ह्यांनी 2च आणले. एक हे पोलीस स्टेशन आणि घाणवी वाटवायचं प्रशिक्षण केंद्र. अच्छा. आणि लोकनेते बाळासाहेब देसाईनं तालुका दैवत मानतो. पण आता त्याचा ह्याला काय फायदा? ते स्मारक उभारलं, 100 कोटी आणलं, परत 150 कोटी आणलं, परत वाढवून 25 कोटी आणलं. म्हणजे ह्याचं लोक आता समजा जाणून आहेत. बर, मला सांगा तुमच्या मनातला आमदार कोण? सत्यजित सिंह पाटणकर. तुमच्या मनातला आमदार कोण? सत्यजित सिंह पाटणकर. तुम्ही सांगा लाडकी बहीण योजना आणली, बरोबर आहे. PM किसानच्या लोकांना पैसे आणले, पण इकडे शेतकऱ्याचं खताचे रेट किती वाढले, तुमचे तेलाचे रेट किती वाढले, धान्याचे रेट किती वाढले. इकडून लोकांना कसं कर बसवायचा आणि इकडे लाडक्या बहीण म्हणून लाच द्यायची, काय करायची? लाच द्यायची आणि इकडे इलेक्शन लावायचं. का तर लाडक्या बहिणीला सरळ सरळ उघड पैसे द्यायचं आणि आपल्याला मतदान व्हावं, अशी त्यांची भूमिका आहे. पण हे सगळं उलट आहे. लाच कोण घेणार नाही, काय नाही. सत्यजित पाटणकरनाच लोक मतदान करणार आणि सत्यजित पाटणकरच येणार. बर, काय म्हणता? हवा कोणाची? पाटणकर साहेब. हवा कोणाची आहे? पाटणकर. काय तुमच्या मते हवा कोणाची पाटणमध्ये? सत्यजित पाटणकर. काय म्हणता? सत्यजित सिंह पाटणकर. बर, कुणाची हवा आहे? सत्यजित सिंह पाटणकर. सत्यजित पाटणकर. पाटण तालुक्यात शांतता राहावी असेल तर सत्यजित पाटणकर आमदार करणं योग्य आहे. बर, हवा कोणाची? सत्यजित पाटणकर. पाटण विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना पाटणमधील मतदारांचं नेमकं काय म्हणणं आहे हे तर तुम्ही सगळ्यांनी ऐकलंच आहे. मात्र तुम्हाला काय वाटतं, पाटणचा आमदार नेमका कोण व्हायला पाहिजे? या तिरंगी लढतीमध्ये कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडायला पाहिजे? तुमचं मत आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच इंटरेस्टिंग लढती असतील, राजकीय पुढाऱ्यांच्या मुलाखती असतील किंवा राजकीय विश्लेषकांच्या मुलाखती असतील, हे जर पाहायचं असेल तर विषयच भारीला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.